इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचं सांगत निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या आयोगानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। उत्तर प्रदेश आणि झारखंडसह 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका तसंच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दरम्यान ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हा मुद्दा उचलून धरला। निवडणूक आयोगानं ईव्हीएम सर्वांसाठी खुली करावी, तसं झाल्यास या मशीनमध्ये फेरफार शक्य आहे हे आम्ही 72 तासात सिद्ध करून दाखवू असं आव्हान केजरीवाल यांनी गेल्या आठवड्यात दिलं होतं। सोने चांदी दराप्रमाणे यापुढे आता दररोज पेट्रोल डिझेलमध्ये दर ठरणार आहेत। 1 मे पासून प्रायोगिक तत्वावर 5 शहरात दररोज पेट्रोल डिझेलचे दर पाहायला मिळतील। 5 शहरांमध्ये पांडिचेरी, आंध्र प्रदेशातलं विशाखापट्टणम, राजस्थानमधलं उदयपूर, झारखंडमधलं जमशेदपूर आणि पंजाबमधल्या चंदीगडचा यात समावेश आहे। भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ऑइल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती दररोज निश्चित व्हाव्या अशी मागणी केली। दैनंदिन इंधन दराचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे।